11वी 10वीच्या या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिलाच फोन आलेला आहे. धीरज वंजारी भंडाऱ्याहून बोलतोय आपल्यासोबत. धीरज, प्रश्न विचार तुझा. हा मॅडम, स्थूल वाचनाचे कोणकोणते पाठ जरुरी आहेत ते येऊ शकतात? स्थूल वाचनाचे कोणते पाठ करावे? स्थूल वाचनासाठी दोनच पाठ आहेत त्यांना. एक गद्य आहे, द्वे कथे बोधमोददे आणि पश्चिम तट प्रदेश. तर मगाशी पण मी म्हटलं की कोणत्याही पाठावर प्रश्न त्यांना येऊ शकतो, दोन्ही करणं गरजेचं आहे. सायली पाटील कोल्हापूरहून बोलते आपल्यासोबत. सायली, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सायली. हा, माझा प्रश्न असा आहे की गद्यपद्य भाषांतर आहेत ना, त्याला संदर्भ लिहायचा का? आणि पुरवणी वाचन 15वा पश्चिम तट प्रदेश हा आहे ना, त्याला मोठा प्रश्न कोणता येऊ शकतो? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तोच प्रश्न आहे. संदर्भ काही ठराविक पाठांपुरते आवश्यक आहेत. प्रतिमागृह वर्णनम, मेघदूत संवाद वगैरे जो आहे त्या ठिकाणी लिहावेत. आणि स्थूल वाचनासाठी पश्चिम तट प्रदेशावरचा जो मोठा प्रश्न आहे तर कोकण प्रदेशाचे भौगोलिक आणि म्हणजे भौगोलिक वर्णन आणि माणसांचा स्वभाव वर्णन करा. म्हणजे संपूर्ण पद्यावर आधारित तोच प्रश्न येईल की कोकण प्रदेशाचे वर्णन. कोकण प्रदेशाचे वर्णन. शुभांगी गोखले बोलते आपल्यासोबत मुंबईहून. शुभांगी, प्रश्न विचार. हॅलो, मी शुभांगी गोखले बोलते. सूचनेप्रमाणे बदल करा आणि योग्य पर्याय निवडा, हे दोन प्रश्न असतात. त्याच्यावरती कोणतं अपेक्षित आहे की कुठून करावं ते? म्हणजे 21 मधून केलं तरी चालेल, आता वेळ कमी आहे त्यामुळे कसं कशामध्ये कुठून करायचं की पुस्तकातलं करायचं? सूचनेप्रमाणे बदल करायची काही वाक्य त्यांना स्वाध्यायामध्ये दिलेली आहेत, ती सगळी वाक्य त्यांनी सोडवणं गरजेचं आहे. कारण येणारं सूचनेप्रमाणे बदल करायचं वाक्य त्याच्यापैकीच असू शकेल. आणि पर्यायांसाठी मी मगाशी म्हटलं की जर पाठांचं वाचन त्यांचं व्यवस्थित असेल तर पाठातलं कुठलंही वाक्य आल्यानंतर धड्याच्या मागे जे दिलेलं आहे ते स्वाध्याय त्यांनी करणं गरजेचं आहे. अक्षय पारबे बोलतोय पैठणहून आपल्यासोबत. अक्षय, प्रश्न विचार. हो, माझा प्रश्न असा आहे की निबंध लिहिण्यासाठी कोणते म्हणजे विषय येऊ शकतात? निबंधासाठी पाठ्यपुस्तकात त्यांना विषय दिलेले आहेत ते तर विषय त्यांनी करणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांना 8वीला आणि 9वीला जे निबंधाचे विषय झाले ते पण त्यांनी जरा थोडीशी उजळणी त्याची पण केली पाहिजे. अगदी. तारुल शहा बोलते आपल्यासोबत नाशिकहून. तारुल, प्रश्न विचार. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग तारुल. हा, संख्यावाचक कुठून करायची आणि कशी करायची? संख्यावाचकांची पाठांमध्ये त्यांना जी वाक्य आली तेवढी जरी त्यांनी केली तरी पुष्कळ आहेत संख्यावाचकांसाठी. संख्या प्रत्येक पाठांमध्ये आलेली. अगदी. मॅडम, पुन्हा एकदा प्रश्न विचारते की वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करावं? आपल्याला काही मुलांना सांगता येईल का की 180 मिनिटाचं नियोजन? भाषांतरासाठी जो आहे सुरुवातीला गद्य भाषांतरासाठी आणि पद्य भाषांतरासाठी तर सुरुवातीची 30 ते 45 मिनिटांमध्ये त्यांचं भाषांतर पूर्ण लिहून होणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा जो 24 मार्कांचा व्याकरणाचा त्यांचा प्रश्न आहे त्याच्यासाठी त्यांनी कमीत कमी 20 मिनिटं ते 30 मिनिटं देणं अपेक्षित आहे. आणि मग त्यानंतर जो पत्रलेखन, चित्रवर्णन, पुरवणी वाचनाचा जो भाग आहे त्याच्यासाठी पुन्हा मग 1 तास तो पूर्ण त्यांनी राखून ठेवणं अपेक्षित आहे. मॅडम, बोलू आपण याच्याबद्दल. पूजा देशमुख ठाण्याहून बोलते आपल्यासोबत. पूजा, प्रश्न विचार. हॅलो. हा पूजा. माझा प्रश्न असा होता की मला ना व्याकरण जरा कठीण जातं. हा, तर माझा प्रश्न असा होता की मला व्याकरण कठीण जातं तर त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. आणि ना विज्ञान भाग 2 हा जो विषय आहे ना त्या दिवशी तो दाखवला नव्हता. व्याकरणाची तयारी म्हटलं त्याप्रमाणे व्याकरणाचं 10वीच्या पाठ्यपुस्तकातलं जरी आता व्याकरण व्यवस्थित पक्क त्यांनी केलं आणि त्याची जर पुनरावृत्ती केली त्यांनी तर व्याकरणाचे मार्क निश्चितपणे त्यांना मिळतील. म्हणजे 10वीच्याच पुस्तकातलं. अगदी. पुन्हा एक फोन आलेला आहे. करिश्मा जगदाने अहमदनगरहून बोलते आपल्यासोबत. करिश्मा, प्रश्न विचार तुझा. माझा प्रश्न असा होता की जेव्हा भाषांतरासाठी संवादात्मक पाठ हे येतातच ना, आणि ज्याप्रमाणे मॅडमनी सांगितलं की 6व्या प्रश्नामध्ये 4 ऑप्शन असतात तर त्या 4 ऑप्शन पैकी 2च केले तर चालतील का? आणि ते कुठले करायचे? आणि पुस्तकाच्या मागं जे अपठित पद्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये संवादात्मक जे दिलेले आहेत उत्तरे ते येतीलच का? जे 4 पर्याय मगाशी मी सांगितले त्यातले 2च पर्याय त्यांनी केले तर चालणार नाही. सगळेच करणं गरजेचं आहे. अपठित नाट्य उतारे जे दिलेले आहेत ते आणि कथात्मक उतारे दोन्हीपैकी 12 उतारे कथात्मक आहेत आणि 15 नाट्य उतारे आहेत. तर दोन्हीपैकी कोणता तरी एक भाग त्यांनी व्यवस्थित केला तर अपठितचे पण 5 मार्क त्यांना व्यवस्थित 5 मार्क. आशिष डाके बोलतोय कोल्हापूरहून आपल्यासोबत. आशिष, प्रश्न विचार तुझा. हॅलो, ते अपठित पद्य आहेत ना त्यातले फक्त 4 ओळीचे केले तर पुरेसं आहे काय? 4 ओळीचे सुभाषित.
अपठितचे फक्त 5 श्लोक 4 ओळींचे आहेत, त्यामुळे त्याच्यापेक्षा त्यांनी 2 ओळींचे जर सगळे श्लोक केले तर मला वाटतं त्यांना पूर्ण मार्क मिळतील. त्या नुसत्या 4 ओळींच्या श्लोकावर त्यांनी अवलंबून राहू नये. 4 ओळींच्या श्लोकावर अवलंबून राहून आमचा हा प्रयत्न असतो मॅडम की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे फोन आपण घेऊन त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकू आणि त्यांचं समाधान आपण करू शकू. तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे फोन सुटू शकतात, पण तुम्ही आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय आणि सोमवारी आपण भेटणार आहोत नवीन विषयासह. तुमचे जर काही प्रश्न असतील तर सोमवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळामध्ये आम्हाला 02266899204 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज दुपारी 5:30 वाजता पुन्हा हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता. शिवाय आमची वेबसाईट आहे त्याला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. पहा फक्त IBN लोकमत.